अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता देशातील नामांकित कायदेतज्ञ आणि ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची एंट्री झाली आहे। या हाय प्रोफाईल खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्य शासनाने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे। ॲडव्होकेट निकम यांच्या एंट्रीमुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। अशोक खरात याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी आणि मंत्रालयातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जवळचा संबंध असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता हा खटला थेट ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे गेला आहे। अनेक कठीण खटल्यांमध्ये गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळवून देणारे उज्ज्वल निकम आता न्यायालयात सरकारची बाजू मांडणार असल्यामुळे राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत।